नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण नवग्रह स्तोत्राने मुलांच्या कुंडलीतील दोष कसे जातात व त्यांचे ग्रह कसे सुधारतात हे पाहिले. आज आपण कुलदेवीच्या सेवेसाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीचा मंत्र बघणार आहोत. तो आहे नवार्णव मंत्र. नवार्णव मंत्रामुळे कुलदेवीचा आशीर्वाद मुलांना मिळतो. कारण नोकरी, धंदा, शिक्षण, व्यवसाय या सर्व गोष्टी कुलदेवतेकडे असतात. नवार्णव मंत्रामुळे शिक्षणातले अडथळे दूर होतात. आपल्या घरातील नोकरी व आर्थिक प्रगती हे असे प्रश्न नवराच्या जपामुळे घरात राहत नाही. नवार्णव मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा व नकारात्मक विचार कमी होतात. नवार्णव मंत्र हा देवी दुर्गेच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. त्याचा नित्य जप केल्याने व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून म्हणजे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. नवार्णव मंत्र हा देवी दुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांची आराधना म्हणजे सेवा करण्यासाठी वापरला जातो. या मंत्राच्या जपाने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लाभ होतात. नवार्णव मंत्रामुळे 9 ग्रहांवर नियंत्रण ठेवता येते असे मानले जाते. प्रत्येक अक्षराचा संबंध हा विशिष्ट ग्रहाशी आहे. त्यामुळे 9 ग्रहांवर नियंत्रण ठेवता येते. या मंत्राच्या जपाने बुद्धी, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. नवार्णव मंत्राचा जप केल्याने शारीरिक व मानसिक ताण कमी होतो. तसेच शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व सकारात्मक ऊर्जा वाढते. नवार्णव मंत्रामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कठीण परिस्थितीत धैर्य मिळते. नवार्णव मंत्राच्या जपामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुख समृद्धी येते. या मंत्राच्या नियमित जपाने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंत्राच्या जपाने आध्यात्मिक विकास साधता येतो, ज्यामुळे व्यक्तीला शांती आणि आनंद मिळतो. असा हा नवार्णव मंत्र घरातील व्यक्तींनी रोज 1 माळ किंवा 16 वेळेस म्हणावा, म्हणजे ती आपली सेवा कुलदेवतेपर्यंत पोहोचते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या किंवा शंका असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.